नमस्कार. पुस्तकांचे अंतरंग 4 मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि या चौथ्या भागात मी अत्यंत आकर्षक रहस्यमयी अशा एका कादंबरीवर बोलणार आहे. आणि सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह शर्लॉक होम्स हा या पुस्तकाचा नायक आहे. संपूर्ण शर्लॉक होम्स हे पुस्तकाचं नाव आणि अर्थातच मूळ लेखक हे सर आर्थर कॉनन डॉयल. त्याचा भावानुवाद केलाय गजानन क्षीरसागर यांनी आणि या पुस्तकाबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर माहितीला सुरुवात करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये किंवा संपूर्ण युरोपात जेव्हा रहस्य कथा येतात किंवा प्रायव्हेट डिटेक्टिव्ज येतात तेव्हा त्या सगळ्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा शहेनशाह हा एकच आहे आणि तो आहे शर्लॉक होम्स. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा शहेनशाह जो गेली 150 वर्षाहून अधिक काळ गाजलाय, तो एवढा गाजून सुद्धा संपूर्णपणे काल्पनिक आहे यावर कित्येक लोकांचा विश्वास बसत नाही. माझा इंग्लंड हा सर्वात आवडता देश. याचं कारण असं की मी क्रिकेटचा भोक्ता आहे आणि क्रिकेटचा हार्डकोर फॅन असल्याने ज्या देशाने क्रिकेट सुरू केलं ते इंग्लंड माझं अत्यंत आवडतं आहे. आणि त्यात सर्वात आवडतं शहर लंडन. याचं कारण 221B बेकर स्ट्रीट म्हणजे शर्लॉक होम्सचा कादंबरीतला राहण्याचा पत्ता जो सुप्रसिद्ध आहे अगदी जगभर, तो लंडनमधला आहे. आणि त्यामुळे लंडन हे माझं सर्वात आवडतं शहर. त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे माझे 3 हिरोज अत्यंत आवडीचे आहेत ते तिन्ही इंग्लंडमधून येतात. 1 नॉटिंगहमचा रॉबिनहूड, 2 MI6चा जेम्स बॉन्ड आणि 3 ऑफकोर्स लंडनचा शर्लॉक होम्स. तिघेही काल्पनिक पण तिघेही जगप्रसिद्ध आणि तिघेही येतात इंग्लंडहून. आणि हेच कारण आहे की इंग्लंडवरती क्रिकेट आणि हे 3 हिरो यांच्या मिश्रणामुळे माझं विशेष प्रेम आहे. आता शर्लॉक होम्सबद्दल थोडंसं. सर आर्थर कॉनन डॉईल हे याचे मूळ लेखक आणि त्यांनी याच्या प्रकाशित झालेल्या 56 गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या त्या काळी स्ट्रँड मॅगझिननी छापल्या होत्या. सर आर्थर कॉनन डॉईल यांना मुळातच कलेकडे त्यांचा कल होता किंवा आर्ट्समध्ये इंटरेस्ट होता, पण ते झाले डॉक्टर. त्यांची डॉक्टरकी विशेष चालली नाही, पण डॉक्टरकी विशेष चालत नसताना सुद्धा त्याला गूढविद्येच्या अभ्यासाकडे सुद्धा त्यात रस होता आणि जवळजवळ 36 वर्ष त्यांनी गूढविद्येचा अभ्यास केला. आणि गूढविद्येचा अभ्यास करताना त्यांच्या काही ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या थोड्याशा फार प्रमाणात. आणि त्यांचे मेंटॉर असं ज्यांना ते स्वतः मानत असत, डॉक्टर जोसेफ बेल, जे एक अत्यंत सुप्रसिद्ध सर्जन होते एडिनबर्गचे, त्यांना भेटल्यानंतर शर्लॉक होम्स सुचला असं डॉक्टर कॉनन डॉयलनी आपल्या कादंबरीत आपल्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे. आता डॉक्टर जोसेफ बेल हे सर्जन होते आणि ते सायन्स ऑफ डिडक्शन म्हणजे चाळणीचं तर्कशास्त्र याचा वापर करायचे. आणि बऱ्याच वेळेला फक्त एखाद्या पेशंटकडे पाहून सुद्धा त्यांना अंदाज यायचा की पेशंट कोणत्या भागात राहतो, तो कोणता व्यवसाय किंवा नोकरी करतो, त्याची आर्थिक स्थिती कशी आहे आणि तो कुठल्या शारीरिक व्याधीने ग्रासलेला आहे आणि तो त्यांच्याकडे कुठल्या कारणाकरता आला. आता हे ते सगळं फक्त निरीक्षण शक्ती आणि अंदाज याच्या जोरावर करत असत. आणि बऱ्याच वेळेला त्यांची निरीक्षणं किंवा बांधलेले अंदाज हे तर्कशास्त्रावरती आधारित असायचे आणि ते बरोबर यायचे. मग त्यांना बघून 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 शर्लॉक होम्स सुचला किंवा शर्लॉक होम्स पुढे 1887 साली त्याची जी पहिली कथा आली स्टडी इन स्कारलेट पासून ते अगदी शर्लॉक होम्स रिटायर झाला तिथपर्यंत शर्लॉक होम्सचा जो अवतार लोकांना माहीत झाला त्याचं मूळ कारण किंवा त्याची प्रेरणा ही डॉक्टर जोसेफ बेल यांच्यावरून सुचली असं स्वतः डॉक्टर आर्थर कॉनन डॉयलनी सांगितलेलं आहे. आता त्यांची प्रॅक्टिस तर चालत नव्हती, पण त्यांना लिखाणाचा प्रचंड छंद होता. म्हणजे माणूस बघा, मूळ त्यांचा कल आहे हा आर्ट्सकडे. झाले डॉक्टर, डॉक्टरकी करण्यात इंटरेस्ट नाही, प्रॅक्टिस करण्यात इंटरेस्ट नाही, ती प्रॅक्टिस चालतही नाही आणि लिखाणाचाही छंद आहे. त्यात बोरचं युद्ध सुरू झालं, प्रॅक्टिस चालत नव्हती आणि इंग्लंड सरकारकडनं ते बोरच्या युद्धात गेले. त्याच्यावर सुद्धा त्यांनी काही कथा कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या टोपण नावाने लिहिल्या आणि त्या प्रसिद्ध झाल्या, बऱ्यापैकी प्रसिद्ध मिळाली, पण तरीही त्यांच्या मनाजोगं काही होत नव्हतं. ठीक आहे. आता त्या युद्धामध्ये असताना त्यांनी डॉक्टर म्हणून जी वैद्यकीय कामगिरी केली त्याने खुश होऊन इंग्लंडच्या राणीने त्यांना सर हा किताब दिला आणि त्यानंतर शर्लॉक होम्स आली. पण बऱ्याच लोकांना अजूनही असं वाटतं
की शर्लॉक होम्समुळे नावारूपाला आल्याने इंग्लंडच्या राणीने त्यांना नाईटहूड म्हणजे सर हा किताब दिला. जे सर आर्थर कॉनन डॉयलनी 100 वेळा सांगून सुद्धा लोकांना पटत नव्हतं. त्यामुळे त्यांना याचा प्रचंड राग होता की शर्लॉक होम्स हे कारण नाही आहे मला नाईटहूड मिळण्याचा किंवा सर हा किताब मिळण्याचा, तर माझी युद्धातली जी कामगिरी आहे बोर युद्धातली, ज्याच्यावर त्यांनी पुस्तके लिहिलं होतं की वर्ल्ड वॉर द ब्रिटिश कॅम्पेन, आणि जे चाललंय, कारण शर्लॉक होम्स शिवाय त्यांच्या डझनभर कादंबऱ्या आहेत ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला, पण त्यांच्या नावाभोवती जे वलय निर्माण झालं किंवा सर आर्थर कॉनन डॉईल म्हणजे शर्लॉक होम्स हे जे समीकरण जुळून आलं, त्याला कारण शर्लॉक होम्स असल्यामुळे, शर्लॉक होम्स प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांना सरचा किताब इंग्लंडच्या राणीने खुश होऊन दिला, असा सर्वदूर समज पसरलेला होता, जो स्वतः सर आर्थर कॉनन डॉईल ना अजिबात मान्य नव्हता आणि ते खरंही नव्हतं. आता तसं सर आर्थर कॉनन डॉईल हा अत्यंत एकांतप्रिय आणि विक्षिप्त माणूस दुनियेच्या नजरेतून. का एकांतप्रिय? तर शर्लॉक होम्स इतका प्रसिद्ध होऊन सुद्धा शर्लॉक होम्सची प्रसिद्धी त्यांना जाचक वाटायची. आता जसं मी सांगितलं की 1877ला पहिल्यांदा एडिनबर्गला गेले होते आणि तेव्हा त्यांना डॉक्टर जोसेफ बेल भेटले आणि त्यांच्या सतत गाठीभेटी झाल्यानंतर त्यांना जेव्हा असिस्ट करत होते तेव्हा त्यांचं जे काही निरीक्षण त्यांनी केलं, त्यांच्यावरचा जो त्यांना सहवास मिळाला, त्यांची जी काही संगत लाभली किंवा साथ लाभली, त्याच्यातून शर्लॉक होम्स सुचला. आणि ज्या पद्धतीनं डिडक्शन ऑफ सायन्सवरती आधारित ट्रीटमेंट डॉक्टर जोसेफ बेल करत आणि त्याचा प्रचंड चांगला रिझल्ट हा त्यांच्या पेशंट्सना येत असे, मग असं काहीतरी करणारा डिटेक्टिव्ह येऊ शकतो का, असं काहीतरी रहस्य सोडवणारा किंवा क्राईम थ्रिलर शोधून काढणारा, इन्व्हेस्टिगेशन करणारा एक प्रायव्हेट कन्सल्टिंग डिटेक्टिव्ह जन्माला येऊ शकतो का, हे कुठेतरी डॉक्टर आर्थर कॉनन डॉईलच्या मनात आलं आणि मग तिकडनं शर्लॉक होम्सचा जन्म झाला, असं त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्राच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. टोटल 56 कथांचा हा संग्रह आहे आणि हा मूळ कथासंग्रह जे हस्तलिखित आहे डॉक्टर सर आर्थर कॉनन डॉईलचं, त्याच्यावरनं ॲडॅप्टेशन हे झालेलं आहे आणि मग तो प्रसिद्ध झाला. यापूर्वी मराठीत सुद्धा याचे काही प्रयत्न झालेले होते, पण ते तितकेसे नव्हते आणि संपूर्ण शर्लॉक होम्स नव्हतं. आता शर्लॉक होम्स जेव्हा पहिल्यांदा स्ट्रँड मॅगझिननी लंडनच्या प्रकाशित केलं तेव्हा त्याच्यापूर्वी त्याला प्रकाशक मिळत नव्हता आणि त्याच्या आधी काही टोपण नावानी कादंबऱ्या लिहून झालेल्या होत्या. त्यामुळे सर आर्थर कॉनन डॉईलना लेखक म्हणून विशेष मान्यता किंवा प्रसिद्धी नव्हती. त्यामुळे आता हे पुस्तक लिहितायत रहस्य कथांवर आधारित, आता प्रकाशक कोण लिहिणार बाबा, कारण ही रिस्क घ्यायला कोण तयार नव्हतं. शेवटी स्ट्रँडनी मान्यता दिली आणि ते पुस्तक प्रकाशित झालं आणि पहिली कथा जी आली ती होती ॲडव्हेंचर अ स्टडी इन स्कारलेट. अ स्टडी इन स्कारलेट प्रचंड चालली आणि त्याच्या मागोमाग आली साइन ऑफ वॉर, ती पण प्रचंड चालली आणि स्ट्रँडकडे रहस्य कथांची मागणी वाढली, स्ट्रँडचा खप वाढला, लोक शर्लॉक होम्सचे चाहते झाले, इतके चाहते झाले की आठवड्याला काही हजारांनी स्ट्रँडचे वर्गणीदार वाढायला लागले किंवा स्ट्रँडचे मेंबर वाढायला लागले. ठीक आहे, त्यामुळे सर आर्थर कॉनन डॉईलना पण स्फुरण चढलं की त्यांनी अधिक जोमाने काम करायला सुरुवात केलं. स्ट्रँड लिटरली त्यांच्या मागे लागलं की आता अजून गोष्टी पाहिजेत आणि शर्लॉक होम्स तुमचा अगदी सगळ्या जनसमुदायात प्रसिद्ध झालेला आहे आणि लोकांपर्यंत पोचलेला आहे. आणि मग पुढे एकामागोमाग त्यांनी गोष्टी लिहायला सुरुवात केली आणि जे पहिल्या स्टोरी करता किंवा पहिल्या 2-3 स्टोरी करता त्यांना 45 पाऊंडांचं मानधन किंवा आपण ऑनरेरियम जे म्हणतो ते मिळालं होतं, ते जेव्हा त्यांनी 13 कथांचा संग्रह एकत्र दिला तेव्हा त्यांना ते मानधन 25 पाऊंड पण नाही, 25 पाऊंडांवरनं 45,000 पाऊंडांपर्यंत गेलेलं होतं. म्हणजे तुम्ही समजू शकता शर्लॉक होम्स हा काय उंचीला पोचला असेल प्रसिद्धीच्या बाबतीत. बरं, संपूर्ण कादंबरी आपल्याला हेही सांगते की शर्लॉक होम्सकडे स्कॅन्डिनेव्हियाचे महाराज आले, फ्रान्सचा पोलीस खातं याकडे यायचं, त्याच्यानंतर स्कॉटलंड यार्डवर शर्लॉक होम्स काम करत होताच, ब्रिटिश गव्हर्नमेंटबरोबर शर्लॉक होम्स काम करायचा, त्याचा सख्खा मोठा भाऊ जो मायक्रॉफ्ट होम्स दाखवलेला आहे आणि त्याचा अर्थात सहकारी डॉक्टर वॉटसन हा जो कादंबरीचा सूत्रधार आहे आणि शर्लॉक होम्सच्या सगळ्या स्टोरी हा डॉक्टर जॉन एच वॉटसन सांगतो, तो सांगत होता. त्यामुळे ही सगळी पात्र हळूहळू जन्माला आली. पण या सगळ्यांबरोबर शर्लॉक होम्स कसं काम करायचा याचं वर्णन करायला कोणीतरी हवा होता, म्हणून जॉन एच वॉटसनची निर्मिती करायला लागली. आता हे सगळं जरी काल्पनिक असलं
तरी ते खरं वाटावं इतक्या उंचीला गेलेलं होतं आणि त्यामुळे लोकांना शार्लॉक होम्स सारखा 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 हवा होता. आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम एकांतप्रिय असल्यामुळे आणि इतकी प्रसिद्धी त्यांना न रुचल्यामुळे, अशी माणसं बऱ्याच वेळा अशीच असतात. डॉक्टर स्वित्झर्लंडला गेले आणि त्यांनी शार्लॉक होम्सबरोबर नातं तोडायचं असं ठरवलं आणि त्यांनी एक स्टोरी लिहिली. म्हणजे अ स्कॅन्डल इन बोहेमिया नंतर ती स्टोरी आली आणि ती स्टोरी पण प्रचंड चालली. पण त्या स्टोरीमुळे गदारोळ जास्त माजला. त्या स्टोरीचं नाव होतं द फायनल प्रॉब्लेम. आणि त्या फायनल प्रॉब्लेममध्ये जो गुन्हेगार दाखवलाय जेम्स मॉरिआर्टी, त्याच्याबरोबर एका कड्यावरती मारामारी करताना तोल जातो आणि शार्लॉक होम्स कड्यावरनं खाली कोसळतो दरीत आणि त्यात त्याचा मृत्यू होतो असं दाखवलेलं होतं. आणि त्यामुळे तो गदारोळ माजला. पब्लिकला अजिबात आवडलं नाही. पब्लिक काही इंग्लंडच्या राणीला आवडलं नाही, कारण इंग्लंडची राणी खुद्द शार्लॉक होम्सची फॅन होती. लक्षात घ्या, शार्लॉक होम्स हे खरं पात्र नाही, हे खरं कॅरेक्टर नाही, एक काल्पनिक कथानायक आहे तो. आणि हे कथानक इतकं प्रसिद्ध आहे, तो कथानायक इतका प्रसिद्ध आहे की फायनल प्रॉब्लेममध्ये शार्लॉक होम्स मेला हे आम पब्लिकला तर सोडून द्या, इंग्लंडच्या राणीला सुद्धा रुचलं नाही. पण हे का केलं होतं डॉक्टर आर्थर कॉनन डॉयलनी? तर त्यांना शार्लॉक होम्सपासून सुटका हवी होती. ते एकांतवासात निवांतपणे स्वित्झर्लंडला जाऊन बसले होते आणि त्यांना जी पत्रं येत होती सारखी, त्या पत्रांकडे ते ढुंकूनही पाहत नव्हते. त्याआधी जी पत्रं येत होती ती शार्लॉक होम्स काय रंगवलाय, अभिनंदनाची पत्र, प्रशंसेची पत्र ही येत होती, जी त्यांना रुचत नव्हती. त्यांना कंटाळा आला होता. सारखे सारखे लोक भेटायला यायचे, त्यांना पत्र यायची. हे सगळ्यापासून आपली सुटका व्हावी म्हणून आपण शार्लॉक होम्सलाच मारून टाकूया, इथपर्यंत ते पोचले होते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, लोनर मनुष्य, एकांतप्रिय मनुष्य, जेव्हा त्याला प्रसिद्धी नकोशी होते, माणसं नकोशी होतात, तेव्हा काय थराला जाऊ शकतो. त्या थराला डॉक्टर पोचले, सर डॉयल पोचले आणि त्यांनी शार्लॉक होम्स मारला. आता त्यानंतर इतका गदारोळ माजला की ज्याच्यात एका दिवसात स्ट्रँडचे 22,000 मेंबर कमी झाले. लोकांना स्ट्रँड मॅगझिन वाचायचं नव्हतं, कारण यापुढे स्ट्रँड मॅगझिनमधनं शार्लॉक होम्सच्या स्टोरीज येणार नव्हत्या. त्या काळात इंग्लंडमध्ये बेबंदशाही होती, पहिलं महायुद्ध आणि त्याच्या आधीची पार्श्वभूमी होती. त्यामुळे कोणाचा कोणाला पायपोस नव्हता. त्यामुळे अशा वातावरणात शार्लॉक होम्स हा सामान्य लोकांचा तारणहार झाला होता. त्यात बरं तो मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्टबरोबर काम करतो, ब्रिटिश गव्हर्नमेंटबरोबर काम करतो, युरोपमधली मोठमोठे राजे मंडळी त्याच्याकडे येतात, ज्यात स्कॅन्डिनेव्हियाचे महाराज पण आहेत, बोहेमियाचे महाराज पण आहेत, फ्रान्सचे प्रेसिडेंट आहेत. त्यामुळे शार्लॉक होम्स हा जितका सामान्य लोकांकरता क्लायंट म्हणून कामाचा होता किंवा तो काम बघून ठरवायचा की मी हे घेणार की नाही, कारण त्यातलं साहस त्याला आकर्षित करायचं, फी नाही. त्यामुळे फी कमी मिळाली तरी चालेल, पण जर त्यात त्याच्या बुद्धीला चॅलेंज असेल, साहसाला चॅलेंज असेल, त्यात त्याला काहीतरी करून दाखवता येणार असेल, तर्कशास्त्राला त्याच्या चॅलेंज मिळणार असेल, आव्हान मिळणार असेल, तर तो ती कामं स्वीकारत असे. अशा पद्धतीचं कॅरेक्टर शार्लॉक होम्स घेतलेलं. त्यामुळे जितकं तो मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट आणि गव्हर्नमेंटसाठी कामं करतो, तितकंच तो सामान्य प्रतीच्या लोकांसाठी पण काम करतो. हे दाखवण्यात आल्यामुळे जनसामान्यांना आपल्यातली वाटणारी एक व्यक्ती होती आणि म्हणून तो तारणहार झाला होता. लोकांनी लिटरली आपली नाराजगी व्यक्त केली. इंग्लंडच्या राणीने त्याच्यावरती निषेध नोंदवला आणि हे तब्बल 7 ते 8 वर्ष चाललं. डॉक्टर स्वित्झर्लंडला आपल्या मौनात बसलेले होते, एकांतात होते, त्यांनी सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. पण शेवटी सततच्या पाठपुराव्यामुळे आणि लोकांच्या हट्टामुळे त्यांना आपली मान चुकवावी लागली आणि परत एकदा शार्लॉक होम्सचं पुनरागमन झालं. ते पुनरागमन झालं द एम्प्टी हाऊसमध्ये. आणि त्यात त्यांनी असं दाखवलं की शार्लॉक होम्स ज्या कड्यावरनं पडला तर तो दरीत पडला, जखमी झाला, बेशुद्ध झाला, पण मेला नाही. आणि तो ज्या जागा झाला, जागृतावस्थेत येऊन तो अज्ञातवासात राहिला. आणि जेव्हा तो हे जॉन वॉटसनला भेटतो तर डॉक्टर वॉटसनला हे सांगतो की माझ्या शत्रूंना हुलकावणी द्यायची होती, माझ्या शत्रूंना अंधारात राहून गाफील ठेवायचं होतं, म्हणून मी मेलेलाच असल्याची बतावणी कायम करत राहिलो आणि वेश पालटून इतकी वर्ष फिरलो आणि म्हणून मी प्रकट झालो नाही. तो द एम्प्टी हाऊसच्या स्टोरीत शार्लॉक होम्स येतो आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी ही डॉक्टरांनी अशी रंगवलेली होती. द हाऊंड ऑफ बास्करविले, द ॲडव्हेंचर ऑफ सिल्वर ब्लेज, त्याच्यानंतर अशी कितीतरी उदाहरणं. ओके, म्हणजे अशा 56 स्टोरीजचा हा जेवढा ऐवज आहे तो एकापेक्षा एक आहे, ज्याची सुरुवात
द स्टडी इन स्कारलेटमधनं होते आणि ज्याचा शेवट द हीज लास्ट बो या स्टोरीनुसार होतो, या स्टोरीमध्ये होतो, ज्याच्यात ऑफिशियल रिटायरमेंट घेतो शर्लॉक होम्स. त्या शर्लॉक होम्सचं वय 60 दाखवलेलं आहे आणि ह्याच्यावरनं असं समजलं गेलेलं आहे की असा तो उल्लेख आहे की शर्लॉक होम्सच एका स्टोरीत सांगता म्हणतो की मला सख्खा मोठा भाऊ जो आहे तो आत्ता 7 वर्षांनी मला सिनियर असल्यामुळे 67 वर्षांचा आहे, म्हणजे शर्लॉक होम्सचं वय 60 आहे. कारण शर्लॉक होम्सचा जन्म त्यावरून 1854 साली झालेला आहे असं आपण गृहीत धरू शकतो. कारण ऑफिशियली शर्लॉक होम्सची स्टोरी 1887ला सुरू होते. त्याच्या आधी तरी काही कॉलेजमध्ये केसेस सोडवलेल्या असतात. यातली पहिली केस तो त्याच्या एका मित्राचीच सोडवतो. ग्लोरिया स्कॉट ही ती कहाणी आहे आणि तिकडनं हळूहळू त्याची प्रायव्हेट डिटेक्टिव्हची एजन्सी किंवा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असण्याचं काम सुरू होतं आणि हळूहळू जसं तो मोठमोठ्या केसेस हँडल करतो तसतसं शर्लॉक होम्सचं नाव पसरायला लागतं. जेव्हा त्याच्यानंतर मग ब्रिटिश गव्हर्नमेंट पिक्चरमध्ये येतं, स्कॉटलँड यार्ड पिक्चरमध्ये येतं आणि मग नंतर जेव्हा जॉन वॉटसन येतो आणि तो या स्टोरीज नॅरेट करायला लागतो, या स्टोरीज तो लिहायला लागतो आणि त्या लोकांपर्यंत पोचतात, तेव्हा खऱ्या अर्थाने शर्लॉक होम्स हा जगात सुप्रसिद्ध होतो, ज्याची सुरुवात पहिल्यांदा इंग्लंड आणि नंतर युरोपमधून. याचं अप्रतिम वर्णनसुद्धा केलेलं आहे. म्हणजे शर्लॉक होम्सच्या जसं 221B बेकर स्ट्रीट हे शर्लॉक होम्सचं घर आहे, तसंच तो रिकाम्या वेळा झोपून राहतो, तो अत्यंत अस्वच्छ आहे, त्याला चॅलेंज नसलं तर तो काही काम करत नाही, 7-7, 8-8 दिवस आपल्या घरात पडून राहतो, त्याला बाहेर पडायला आवडत नाही, त्याला कोणीही मित्र नाही डॉक्टर वॉटसनशिवाय, फक्त डॉक्टर वॉटसनशीच आपल्या मनातलं बोलतो. त्याचा जो सख्खा भाऊ आहे मायक्रॉफ्ट होम्स, तो होम्सपेक्षाही बुद्धिमान आहे हे स्वतः होम्स मान्य करतो कादंबरीत. पण डायोजेनिस क्लबमध्ये त्याचा मेंबर असल्याकारणाने तो कायम पडीक असतो आणि त्याच्या विचारसरणीचे सगळे मित्र त्या डायोजेनिस क्लबमध्ये त्याला मिळतात किंवा भेटतात, जो लंडनमध्येच आहे, जो एका ठराविक विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा क्लब आहे. आणि शर्लॉक होम्सला जेव्हा एखादी गुंतागुंत सुटत नाही किंवा एखाद्या केसचा विशिष्ट दृष्टिकोनातून विचार करायचा असतो किंवा आपली अनुमानं पडताळून बघायची असतात, तेव्हा तो मायक्रॉफ्ट होम्सला भेटतो, एवढाच उल्लेख आहे. आणि एका स्टोरीमध्ये मायक्रॉफ्ट होम्सला तो डॉक्टर वॉटसनला घेऊन भेटायला जातो. त्यामुळे या अशा काही उल्लेखांशिवाय शर्लॉक होम्सच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल त्याचे नातेवाईक कोण, आईवडील कोण याचा काही विशेष उल्लेख आढळत नाही. कारण शर्लॉक होम्ससुद्धा मानसपुत्र असल्याने एकांत प्रियच म्हणून रंगवलेला आहे सर आर्थर कॉनन डॉयल. आर्थर कॉनन डॉयल हे स्वतः अत्यंत विक्षिप्त आणि एकांत प्रिय होते. त्यांच्याबद्दल असं मानलं जायचं की ते 7-8 वेळा अपॉइंटमेंट मागितल्यानंतर एकदा अपॉइंटमेंट द्यायचे आणि भेटायचे. त्यांना फारशी गर्दी आवडायची नाही किंवा सतत लोक पत्र पाठवतात, भेटी इच्छा करतात, हे त्यांना अजिबात रुचायचं नाही. आणि माझ्या स्पेसमध्ये किंवा माझ्या प्रायव्हसीमध्ये कोणीही दखल देऊ नये, म्हणजे अगदी सरकारी माणसांनी सुद्धा मला भेटायला येऊ नये इथपर्यंत त्यांची विचारसरणी होती. आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा शर्लॉक होम्स रंगवला त्या बऱ्याच अंशी त्यांच्या स्वभावाचं प्रत्यक्ष दर्शनसुद्धा शर्लॉक होम्सच्या कित्येक स्वभावाच्या अंगात आपल्याला पाहायला मिळतं. शर्लॉक होम्स हा अफू आणि कोकेन ओढायचा, जेव्हा तो एकटा असायचा असं सुद्धा कादंबरीत सांगितलेलं आहे. किंवा त्याला ब्रँडी आणि विस्की पिण्याचा जो छंद आहे, त्याला ओपेरा बघण्याचा छंद आहे. शर्लॉक होम्स व्हायोलिन उत्तम वाजवतो आणि त्याबरोबर जेव्हा तो केसेस सोडवतो तेव्हा तो काही वेळेला 4-4, 5-5, 6-6 दिवससुद्धा न झोपता अहोरात्र काम करतो. हे सुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बघितली तर ही विक्षिप्तपणाकडेच घेऊन जाते आणि या विक्षिप्तपणातच शर्लॉक होम्सचा ग्रेटनेस आहे. लोक सामान्य माणसात राहून सामान्य माणसाबरोबर फारशी संगत न ठेवता, सामान्य माणसांचा सहवास न ठेवता सुद्धा सामान्य माणसाबद्दल आपुलकीसुद्धा आहे शर्लॉक होम्सला. मदत करण्याची सुद्धा दृष्टी आहे, मदत करण्याचा जो स्वभाव आहे, पण तरीही लोकांमध्ये त्याला रमायचं नाही. हा स्वभाव जो आर्थर कॉनन डॉईलमध्ये पण होता तोच त्यांनी शर्लॉक होम्समध्ये पण उतरवला. आणि त्यांनी ज्या केसेस सोडवल्या, ज्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर सोडवल्या, जे तर्कशास्त्राचं उत्तम काय त्याला म्हणतात प्रेझेंटेशन शर्लॉक होम्सनी केलं, किंवा सायन्स ऑफ डिडक्शन ज्याला म्हणतात, की जे काय सांगतं की पहिल्यांदा सगळे पुरावे जमवा, त्यातलं गैरलागू आहे ते काढून टाका आणि मग जे उरेल ते कितीही असंभाव्य वाटलं तरी तेच सत्य आहे असं समजून त्याचा पाठपुरावा करा.
याला चाळणीचं तर्कशास्त्र किंवा सायन्स ऑफ डिडक्शन म्हणतात, जे पहिल्यांदा शर्लॉक होम्सच्या स्टोरीतून डॉक्टरांनी पुढे आणले. आणि ह्याला कारण डॉक्टर जोसेफ बेल होते. आता जोसेफ बेल भेटले कुठे? एडिनबर्गला. तसंच त्यांना तिथे एक मेडिकल ऑफिसर भेटला होता जो स्वतः पोलीसमध्ये होता आणि सर्जनसुद्धा होता. तर त्यांनी क्राईम डिटेक्शन आणि मेडिकल टेस्ट रिपोर्ट याचा आपापसात संबंध काय आहे आणि मेडिकल रिपोर्टवरनं क्राईम डिटेक्शन होऊन त्याच्या पुढे इन्व्हेस्टिगेशन पोलीस कसं करतात याच्यातले दुवे आणि संबंध डॉक्टरांना समजावून सांगितले होते. आणि ह्याचा सुद्धा कित्येक केसेसमध्ये डॉक्टरांनी उपयोग करून घेतलेला आहे. ओव्हरऑल जेव्हा 56 कथा पूर्ण झाल्या आणि 60ला हिज लास्ट बोमध्ये शर्लॉक होम्स रिटायर झाला, डॉक्टर वॉटसननी या सगळ्या कथा लोकांना सांगितल्या, त्या लोकांपर्यंत पोचल्या आणि शर्लॉक होम्स हा खूप मोठा हिरो ठरला. त्यामुळे तिथे 221B बेकर स्ट्रीट हे शर्लॉक होम्सचं खरोखर घर आहे. ते खरोखर लंडनच्या एका भागात आहे ती स्ट्रीट आणि तिथे शर्लॉक होम्स मिसेस हडसनकडे राहतो, जो त्याचा फ्लॅट आहे, अशी लोकांची धारणा झाली. आणि म्हणून आज खरोखर आपण इंग्लंडला गेलो तर 221B बेकर स्ट्रीटला शर्लॉक होम्स म्युझियम आहे. तिथे शर्लॉक होम्स सोसायटी ऑफ लंडन, शर्लॉक होम्स सोसायटी ऑफ लंडन नावाचा क्लब आहे आणि तिकडचे लोक शर्लॉक होम्सचा हा क्लब चालवतात. शर्लॉक होम्सला आलेल्या पत्रांना तिथे उत्तरं दिली जातात. शर्लॉक होम्सकडे मागितलेल्या सल्ल्यांना तिथे उत्तरं दिली जातात की शर्लॉक होम्स प्राप्त परिस्थितीत कसा वागला असता, किंवा त्याने काय निष्कर्ष काढले असते, किंवा त्याने केस कशी सोडवली असती, किंवा जी केस आलेली आहे त्याची उत्तरं कशी मिळू शकतात याचं मार्गदर्शनसुद्धा केलं जातं. इतकंच नाही तर शर्लॉक होम्सच्या म्युझियममध्ये कादंबरीत त्या सांगितलेल्या गोष्टी म्हणजे त्याचा ओव्हरकोट, त्याचा पाईप, त्याचं व्हायोलिन, त्याचं जॅकेट, शर्लॉक होम्सचा सोफा, त्याचे सगळे रासायनिक तो प्रयोग जे करायचा त्याची काचं पात्र आणि या सगळ्या गोष्टी, शर्लॉक होम्स बसायचा तो सोफा, हे सगळंच्या सगळं त्या शर्लॉक होम्स म्युझियममध्ये रिक्रिएट केलं गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे मला असं वाटत नाही की एका काल्पनिक कथानक असलेल्या कथानायकाला, जो कन्सल्टिंग प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, एवढी प्रसिद्धी, एवढी अमाप प्रसिद्धी, एवढी अजोड प्रसिद्धी, एवढी अगम्य प्रसिद्धी शर्लॉक होम्स आधी आणि शर्लॉक होम्स नंतर सुद्धा मिळाली. म्हणजे इथे ही कथा थांबत नाही, तर स्कॉटलंड यार्डमध्ये शर्लॉक होम्सच्या गोष्टी या केस स्टडी म्हणून वापरल्या जातात. फ्रान्सचा पोलीस डिपार्टमेंटला पोलीस ट्रेनिंगमध्ये शर्लॉक होम्सच्या केसेस या स्टडी केसेस म्हणून अभ्यासाला दिल्या जातात. इजिप्त आणि चायनामध्ये शर्लॉक होम्सचं सायन्स ऑफ डिडक्शनचं मॉड्यूल हे ऑफिशियली अप्रूव्ड आहे केसेसच्या रिसर्च करता. त्याच्यावरती जाऊन सांगतो, एडगर डुआ नावाचा एक FBI मधला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होता अमेरिकेतला, त्यांनी तर स्पष्टपणे कबूल केलं होतं की मी बऱ्याच केसेस सॉल्व्ह करताना शर्लॉक होम्सचं सायन्स ऑफ डिडक्शन वापरलेलं आहे आणि शर्लॉक होम्स स्टाईलमध्ये मी इन्व्हेस्टिगेशन करून कितीतरी केसेस सोडवलेले आहेत. आता मी ज्यांची नावं घेतली या सगळ्या खऱ्या व्यक्ती आहेत. खरोखर फ्रान्सचं पोलीस डिपार्टमेंट हे करतं. एडगर डुआ हा खरोखर व्यक्ती FBI मध्ये होऊन गेला. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, अमेरिकेचं सुप्रसिद्ध हेरखातं. ऑलराईट. त्यामुळे शर्लॉक होम्स जरी काल्पनिक असला तरी हे देशही खरे आहेत आणि याच्यात ज्या सिस्टीम्स राबवल्या जात आहेत गुन्हेगारी विश्वातल्या कितीतरी रहस्यांचा उलगडा करण्यासाठी, हे खरं आहे. म्हणजे एक काल्पनिक कथानायक इतका इन्स्पायर करू शकतो खऱ्या आयुष्यातल्या लोकांना की तो मार्गदर्शक ठरावा आणि त्याच्या सायन्स ऑफ डिडक्शनला फॉलो करून खऱ्या आयुष्यातल्या गुन्हेगारीच्या केसेस गव्हर्नमेंट्सने पोलीस खात्याने सोडाव्यात किंवा गुप्तहेर खात्याने त्याचा वापर करावा, म्हणजे नवल आहे. आणि या सगळ्याचं क्रेडिट सर आर्थर कॉनन डॉयलला जातं. 1887 ते 1927 हा एकंदर प्रवास आहे जिथपर्यंत शर्लॉक होम्स त्यांनी लिहिला आणि शर्लॉक होम्स अजरामर झाला. आणि 1927च्या द लास्ट बो या कथेनंतर शर्लॉक होम्स ऑफिशियल रिटायरमेंट घेऊन गुप्तहेर खात्यातून बाहेर गेला आणि मग त्याने मेंढपाळीचा किंवा तत्सम असा व्यवसाय सुरू करून त्यानंतर आपलं आयुष्य व्यतीत करण्यास सुरुवात केली. इथे शर्लॉक होम्सच्या कथांचा शेवट त्यांनी केलेला आहे. 7 जुलै 1930ला शर्लॉक होम्सच्या पोर्ट्रेटकडे बघत असतानाच सर आर्थर कॉनन डॉयलला मृत्यू आला. तेव्हा त्यांचं वय 71 होतं
1859 ते 1930 असा 71 वर्षांचा काळ यात त्यांनी डझनभर कादंबऱ्या लिहिल्या. एक चांगले फुटबॉलर, क्रिकेटर, बॉक्सर, स्कीइंग करणारे किंवा इवन चांगले बिलियर्ड्स खेळणारे म्हणून त्या नावारूपाला आले, चांगले लेखक म्हणून नावारूपाला आले. पण त्यांना सर्वात जास्त प्रसिद्धी, त्या प्रसिद्धीचं अगम्य वलय हे ज्या कोणामुळे लाभलं असेल आणि जिवंतपणे दंतकथा होण्याचं भाग्य त्यांना लाभलं असेल तर ते त्यांच्या कथानायकामुळे म्हणजे शर्लॉक होम्समुळे. आपल्या जिवंतपणी दंतकथा हे फार कमी लोक होऊ शकले, त्यापैकी एक स्वतः सर आर्थर कॉनन डॉयल आहे. आणि ज्यामुळे त्यांना सरचा किताब मिळाला नाही तर बोरच्या युद्धातल्या कामगिरीमुळे त्यांना मिळाला होता, हे त्यांनी किती ठामपणे सांगितलं तरी आजही लोकांना असं वाटतं की शर्लॉक होम्स हा त्यांना सर बनवून गेला. ते खरं नाही. पण जर बोरचं युद्ध झालं नसतं आणि त्याची कामगिरी झाली नसती तरी खुद्द इंग्लंडच्या राणीने सुद्धा स्वतः प्रेमात असल्यामुळे डेफिनेटली फक्त आणि फक्त शर्लॉक होम्समुळे नाईटहूड देऊन म्हणजे सरचा किताब देऊन त्यांचा गौरव केला असता हे निश्चित. त्यांचा मुलगा ॲट्रियन आणि अजून एक लेखक होता जॉन स्मिथ का काय त्याचं नाव आहे मला आठवत नाही, त्या दोघांनी मिळून सुद्धा सर आर्थर कॉनन डॉयलनी लिहिलेल्या पण अप्रकाशित असलेल्या काही गोष्टी प्रसिद्ध केल्या होत्या आणि त्यांचा एक वेगळा संचसुद्धा आपल्याला वाचायला मिळतो. त्याच्याशिवाय बऱ्याच ॲडॅप्टेशन्स आहेत त्या आपल्याला वाचायला मिळतात. आत्तापर्यंत आपण त्याची कितीतरी चित्र बघितली किंवा शर्लॉक होम्सचा पाईप बघितला, त्याचे वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन करतानाचे आत्तापर्यंत फोटो आपण पाहिले किंवा शर्लॉक होम्सच्या स्टोरीज काय काय आहेत हे पण आपण आधी सुरुवातीला पाहिलं अनुक्रमणिकेत दिलेलं. सर आर्थर कॉनन डॉईल यांना कुठून सुचलं ही पार्श्वभूमी मी सांगितली. पण एवढंच सगळं होऊन सुद्धा हा माणूस शर्लॉक होम्स नंतर जर कशात गुंतला असेल तर तो गूढविद्येच्या अभ्यासात गुंतला. कारण 71 वर्षांच्या आयुष्यात त्यांना आधीच एकांतप्रिय असताना अजून एकाकीपण आलं. कारण त्यांना त्यांची स्वतःची आई, त्यांचा भाऊ, त्यांचा नातू यांचा मृत्यू उघड डोळ्यांनी पाहायला लागला. त्याचा एकाकीपणामुळे वाढला आणि म्हणून त्यांनी गूढविद्येचा अभ्यास सुरू केला. कारण मृत्यू हे अंतिम सत्य नाही असं त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणूनच कादंबरीच्या शेवटी शर्लॉक होम्स रिटायर होऊन सुद्धा त्याचा मृत्यू आधी झालेला असून सुद्धा तो जिवंत होऊन परत येतो, शेवटी रिटायर होतो आणि आज 150 वर्ष होऊन सुद्धा शर्लॉक होम्स हा जिवंत आहे. याचं कारण त्यांचा गूढविद्येचा आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा आयुष्य असतं याच्यावरचा विश्वास आणि त्याचा अभ्यास. त्याचा बराचसा भाग त्यांनी शर्लॉक होम्सच्या कादंबऱ्यांमधनं स्टोरीजमधनं पण आणायचा प्रयत्न केला आणि काही स्टोरीजमधनं तो आपल्याला वाचायला मिळतो. तर असा बायकांचा मत्सर करणारा, बायकांबद्दल विशेष कौतुक नसलेला किंवा बायकांपासून लांब राहणारा, चिरूट ओढणारा, सतत भिंग वापरणारा, फ्लॅटी हॅट वापरणारा, अफू आणि ओपियमचं सेवन करणारा, एकांतवास प्रिय असलेला आणि फक्त डॉक्टर वॉटसन हा एकमेव मित्र असलेला विक्षिप्त पण साहसी आणि अत्यंत बुद्धिमान शर्लॉक होम्स जर वाचायचा असेल तर संपूर्ण शर्लॉक होम्स वाचण्याशिवाय गत्यंतर नाही. अप्रतिम कादंबरी तर आर्थर कॉनन डॉयलनी लिहिलेलीच आहे, पण तसाच चांगला अनुवाद हा क्षीरसागरांनी पण केलेला आहे आणि त्यामुळे ही कादंबरी निश्चितपणे वाचनीय आहे आणि संग्रही ठेवली तर क्या बात आहे, सोने पे सुहागा होईल. तर मला असं वाटतं शर्लॉक होम्स तुम्ही वाचण्याचा प्रयत्न कराल, कारण ती वाचण्यासारखी आणि आवडण्यासारखीच व्यक्तिरेखा आहे. पुढल्या भागात एका नवीन पुस्तकाचा विषय घेऊन आणि पुस्तकावर चर्चा करायला जरूर भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.